तेव्हा रोजचं काम, महत्वाचं काम बोरिंग वाटायला लागतं. तुम्हाला जिथे फोकस करायचं आहे, तुमची ध्येय आहेत. फोकस हा टॅलेंट नाहीये. आणि फोकस कसा वाढवायचा ते, डोपामिन डिटॉक्स कसा करायचा ते. फोकस वाढवायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, एकाग्रता वाढवायची, पण कसं ते कळत नाहीये. तर याचं सगळ्यात महत्वाचं लक्षात घेणार आहे आपण, डोपामिन डिटॉक्स करून फोकस कसा वाढवायचा ते सिंपल स्टेप्स मध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला जिथे फोकस करायचं आहे, तुमची ध्येय आहेत, तुमचं लक्ष आहे, तुमचे गोल्स आहेत, ते अचीव्ह करणं सोपं जाईल. तिकडे कॉन्सन्ट्रेशन करणं, तिकडे एकाग्रता करणं सोपं जाईल. तर स्टे कनेक्टेड. आपण बघणार आहे डोपामिन डिटॉक्स कसा करायचा ते आणि फोकस कसा वाढवायचा ते. सुरू करण्याआधी हॅलो नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास, मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर सुरू करूयात. सगळ्यात आधी तर चेक करायचं आहे पहिल्यांदा की तुम्हाला असं सतत वाटतं का की 5 मिनिटं फोन हातात घेतलेला आहे तुम्ही काहीतरी बघण्यासाठी, काहीतरी सर्च करण्यासाठी, आणि त्या 5 मिनिटाचे 1 तास, 2 तास, 3 तास कधी झाले हे कळतच नाही. असं जर का असेल तर किती तास झाल्यावर कळतं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर याच्यामुळे होतं असं की ते एंगेजिंग वाटतं, तिथेच सतत फोकस जातो, वेळ वाया गेल्याचं गिल्टही यायला लागतं, आणि मग स्ट्रेस, ताण तणाव या सगळ्या गोष्टी पाठोपाठ सुरू होतात. इथे डोपामिन डिटॉक्स करण्याची गरज आहे. आता डोपामिन म्हणजे काय ते आधी आपण बघूया. डोपामिन हा ब्रेन मध्ये तयार होणारं रिवॉर्ड केमिकल आहे, आणि हे रिवॉर्ड केमिकल कधी तयार होतं, जेव्हा तुम्ही नको ते रील्स बघता, जंक काहीतरी बघता जे तुमच्या उपयोगाचं नाहीये, तेव्हा गेम्स खेळता, एक झाली की दुसरी लेवल, दुसरी झाली की तिसरी लेवल, फोनवर, तुमच्या टॅबवर, तेव्हा हे जास्त केमिकल, रिवॉर्ड केमिकल तयार होतं. आणि त्यामुळे होतं असं की सतत त्याच गोष्टींचं ऍडिक्शन, व्यसन लागायला सुरुवात होते. जे रिवॉर्ड केमिकल देत आहेत सबकॉन्शियसला, ब्रेनला, त्या गोष्टींची सवय व्हायला लागते, त्याचं व्यसन लागायला लागतं. आणि मग या सगळ्या जे जंक आहे, जे नको ते आहे, याचं जेव्हा आपल्याला ऍडिक्शन होतं, त्याची जेव्हा सतत ब्रेनला, मेंदूला सवय होते, तेव्हा रोजचं काम, महत्वाचं काम बोरिंग वाटायला लागतं. ते टाळलं जातं. आता नको, नंतर नको, उद्या नको, परवा, असं करत करत प्रोक्रॅस्टिनेट केलं जातं. तुमच्याही बाबतीत असं होतं का? तर स्टेप नंबर 1 इज, सगळ्यात आधी मूळ कारण शोधणे. तुमचं डोपामिन कुठून स्ट्रेस होतोय, कुठून ट्रिगर होतोय, याचं मूळ कारण शोधणे. मग तुम्ही रील सारख्या बघत आहात त्याच्यामुळे होतंय का? गेम्स खेळत आहात त्याच्यामुळे होत आहेत का? कुठल्याही वेब सिरीज बघत आहात त्याच्यामुळे होत आहे का? हे लक्षात घेणे, नेमका तुमचा सोर्स ऑफ डोपामिन काय आहे हे जाणून घेणे, ही स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 2 इज स्मॉल डोपामिन डिटॉक्स. म्हणजेच काय, अचानक सगळं बंद करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही अचानक सगळं बंद करता तेव्हा ते 2 दिवस 3 दिवस टिकतं, परत त्या गोष्टींचं व्यसन लागण्याची दाट शक्यता असते, कारण की अचानक तुम्ही ऑफचं बटन दाबलेलं आहे. तर तसं न करता स्मॉल डोपामिन डिटॉक्स घ्यायचा आहे. म्हणजेच काय की एक 15 मिनिटं फोन पासून लांब राहिला, एक 10च मिनिटं सोशल मीडियावर आहात ऍक्टिव्ह, कुठेतरी रील्स किंवा व्हिडिओज बघितले, या प्रकारे तुम्ही छोटा ब्रेक घेत त्याचं प्रमाण वाढवू शकता. मग 10 चे 15 मिनिटं ब्रेक घेतला, 15चा अर्धा तास केला, याप्रमाणे तुम्ही स्मॉल डोपामिन डिटॉक्स नी सुरुवात करू शकता. या स्मॉल डोपामिन डिटॉक्स मध्ये तुम्ही हेही करू शकता की तुमचे सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स बंद करू शकता, ईमेल नोटिफिकेशन्सही बंद करू शकता. अननेसेसरी ईमेल जे आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येणार नाहीत, मेसेजेसचे नोटिफिकेशन येणार नाहीत, हेही तुम्ही करू शकता, ज्याच्याने तुमचं तो ट्रिगर होणार नाही की मेसेज आलाय कोणाचा तरी, आता मला बघायलाच पाहिजे. याच्याने तुम्ही फोन पासून लांब राहाल, सोशल मीडिया पासून लांब राहाल, आणि हे स्मॉल स्टेप तुम्ही स्टेप नंबर 2 मध्ये घेऊ शकता. रिवॉर्ड केमिकल जे आहे हे तुम्हाला व्यसन लावणार नाही. स्टेप नंबर 3 इज वीकली डोपामिन डिटॉक्स. तर ते कसं करू शकता? तर ते तुम्ही असं करू शकता की एक दिवस कमीत कमी 10 तास तरी तुम्ही फोनला हात लावणार नाहीये, सोशल मीडिया बघणार नाहीये, उगाच जंक कुठलंही ईमेल, मेसेजेस वाचणार नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, मेडिटेशन करा, असं वाटतंय मेडिटेशन करा, एखादं आवडीचं पुस्तक रॅन्डम तुम्हाला जिथून पाहिजे तिथून वाचायला सुरुवात करा, किंवा तुम्ही बाहेर वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता. तुमचं एखादं महत्वाचं काम आहे, अगदी महत्वाच्या फाईल्स आहेत त्या चेक करू शकता, काहीच नाही तर तुमचं कपाट आहे ते आवरू शकता. या प्रकारे तुम्ही वीकली डोपामिन डिटॉक्स करू शकता.
स्टेप नंबर 4 इज फोकस बिल्ड रूल. म्हणजे तुम्ही काय करू शकता, टायमर सेट करू शकता आणि टायमर सेट करून तुम्ही ते काम करू शकता. 15 मिनिटाचा टायमर, 10 मिनिटाचा टायमर, असं करून तुम्ही तुमचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता. असं स्टेप बाय स्टेप केल्यानं तुमचा मेंदू, तुमचा ब्रेन एका ठिकाणी खूप वेळ कॉन्सन्ट्रेशन, फोकस करायला तयार होतो. हे 15 मिनिटं केल्यानंतर 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे आणि परत 15 मिनिटं तुम्हाला फोकस करायचं आहे तुमच्या कामाकडे. तुम्हाला जिथे तुमचं महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, मग मे बी ते अभ्यास असेल, स्टडी असेल, तुमचं एखादं ऑफिसचं काम असेल, काही असू शकतं, तर त्याच्याकडे तुम्ही 5 मिनिटं ब्रेक घेतल्यानंतर परत 15 मिनिटं त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. असं करता करता तुमच्या मेंदूला एखाद्या ठिकाणी फोकस करण्याची, कॉन्सन्ट्रेशन करण्याची सवय लागते. अँड स्टेप नंबर 5 इज होओपोनोपोनो चॅन्टिंग. येस, अतिशय पॉवरफुल आहे होओपोनोपोनो चॅन्टिंग. आपल्या चॅनलवर 1 तास 11 मिनिटं 11 सेकंडचा व्हिडिओ आहे. तुम्ही तेही करू शकता. त्या व्हिडिओ बरोबर एक 15 मिनिटाचं चॅन्टिंग प्रॅक्टिस करू शकता किंवा 1 तासाचं सुद्धा करू शकता. याच्याने तुमचं ते रिसेट केमिकल जे झालेलं आहे ते बॅलन्स व्हायला लागेल, मन शांत होईल. मन शांत झालं की आपोआपच हा डोपामाइन डिटॉक्स व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही होओपोनोपोनो चॅन्ट करू शकता. हृदयावर हात ठेवून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. येस, हे सातत्यानं करण्याची गोष्ट आहे. हे सतत करण्याची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, फोकस हा टॅलेंट नाहीये, हे सवयीनं येणारी गोष्ट आहे. सातत्य ठेवून होणारी एकाग्रता होऊ शकते. त्यामुळे हे सवयीनं तयार करायचं आहे. छोट्या छोट्या स्मॉल स्टेप करून तुम्ही फोकस तयार करू शकता. जर का तुम्ही डोपामाइन कंट्रोल केलात तर ब्रेन नॅचरली फोकस करायला सुरुवात करतं, पण ते डोपामाइन डिटॉक्स करायलाच पाहिजे. तर या 5 सिंपल स्टेप्स होत्या आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला खरंच डोपामाइन डिटॉक्स करण्याची सुरुवात करायची आहे की सोशल मीडियापासून बाजूला झालं तरीही मनात नको ते विचार येतात, ओव्हर थिंकिंग होतं, या सगळ्या गोष्टी होतातच होतात. एकटं राहण्याची भीती वाटते त्याच्यामुळे, कारण की अनेक विचार येतात. तर तुम्हाला मी इन्व्हाइट करते आपल्या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये. येस, तिथे रोज होओपोनोपोनो, EFT टॅपिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, या सगळ्या हाय एनर्जी व्हायब्रेशन्सची प्रॅक्टिस होते. या सगळ्या चांगल्या गोष्टींची प्रॅक्टिस होते. तर तुम्ही तेव्हा त्या प्रॅक्टिसमध्ये येऊ शकता, त्याच्यावरून सुरुवात करू शकता. डेली हिलिंग चॅलेंजपासून सुरुवात करू शकता. म्हणजे आपोआप तुमचं डोपामाइन डिटॉक्स होईल आणि तुम्ही फोकस, कॉन्सन्ट्रेशन करू शकाल. आयुष्यात जिथे हवं आहे तिकडे तुमची एकाग्रता वाढवू शकाल, जी तुमच्या प्रगतीसाठी गरजेची आहे. हा व्हिडिओ स्टुडंट्स, जे तुमच्या आजूबाजूला जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना, किंवा अशी लोक जी आहेत जी सतत फोन हातात घेऊन असतात, अशा कुठल्याही तुमच्या 3 मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली हिलिंग चॅलेंजमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही आजपासूनच तुमचं डोपामाइन डिटॉक्स करायला सुरुवात करू शकता डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करून. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओ सहित पुढच्या वेळेस.